नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष गुरुवारकरिता आपण बनवणार आहोत 5 ते 3 ठिपक्याची सुंदर अशी रांगोळी डिझाइन। तर त्यासाठी ठिपके काढून घेऊया। बघा, या पद्धतीने आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत। ठिपके व्यवस्थित काढायचे आहेत, नाहीतर मग आपली रांगोळी बिघडू शकते। तर या पद्धतीने आपण ठिपके टाकून घेतलेले आहेत बघा। त्यानंतर बघा, हे ठिपके आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहेत बघा। इकडचे 2 आणि इकडचे 2 या पद्धतीने आपण हे ठिपके मधले जे आहेत ते जोडायचे आहेत बघा। मी जसे जोडले ना, व्हिडिओ मध्ये दाखवले तसे हे ठिपके जोडून घ्यायचे आहेत। मधले जे सर्कल शेप जो येतो तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा। त्याच्यानंतर याच्याच वरती एक छोटीशी तिरपी लाईन देऊन आपल्याला थोडंसं वरती करून हे पण जोडून घ्यायचे आहेत बघा। बघा, या पद्धतीने आपण इथे कलश तयार केला आहे। मार्गशीर्ष गुरुवारसाठी रांगोळी आहे, त्यामुळे मी इथे कलश रांगोळी बनवणार आहे बघा। आता कलश वरतीच आपण पद्धतीने इथे श्रीफळ काढला आहे बघा। श्रीफळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे बघा। याच्या जोडून आपण त्याला पान काढणार आहोत। बघा, याच्यामध्ये आपण स्वास्तिक काढत आहे मी। याच्यामध्ये आपण स्वास्तिक काढला आहे बघा। आता आपण याच्यामध्ये रंग भरून घेऊया अगोदर। कलश मध्ये मी इथे पर्पल रंग वापरला आहे बघा। जांभळा रंग आहे, थोडासा लाईट आहे हा माझ्याकडे, तर तो वापरत आहे। तुमच्या पसंतीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये रंग भरू शकता। त्यानंतर पानांमध्ये आपण रंग भरला आहे बघा। त्यानंतर याच्यामध्ये आपण कलशमध्ये या पद्धतीचे मी फूल बनवत आहे बघा मध्ये। या पद्धतीने आपण याच्यामध्ये रंग दिला आहे बघा मी। या पद्धतीने आपला सुंदर असा कलश याच्यामध्ये तयार झाला आहे बघा। बघा, आपण कलशच्या साइडने जे डॉट उरले आहेत त्याच्यावरती मी या पद्धतीचा दोन्ही पाकळ्यांचा शेप दिला आहे बघा, दोन्ही पण साइडने।
बघा याच्यावरती आपण सुरुवातीला मी या 2 पाकळ्या बनवून घेतल्या आहेत, त्याच्याच वरच्या मधल्या साईडला पण या पद्धतीने पाकळी कलशाला चिटकवून बनवली आहे बघा। त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने आपण एक त्याच्यावरती सर्कल शेप काढला आहे, केंद्रवर्तीने आहे तो शेप काढला आहे बघा मी, त्याला चिटकवून थोडासा लांबट हा शेप काढला आहे, पूर्ण गोल नाही आहे तो, जसा आपला वरचा आकार आहे सेम त्याच पद्धतीने। बघा आता आपण रंग भरूया। तर आपण ज्या पाकळ्या बनवल्या आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला मी रंग भरते, इथे लाल रंग वापरला आहे मी त्या पाकळ्यांसाठी। त्याच्यानंतर बाहेरचा जो आहे सर्कल त्याच्यामध्ये मी निळा रंग वापरत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करत असते नेहमी तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। आता या दोन्ही पाकळ्यांमध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये मी एक इथे डॉट टाकत आहे बघा, ग्रीन कलरचा छोटासा डॉट द्यायचा आहे, म्हणजे ती मध्ये जी जागा आहे ती ब्लँक वाटणार नाही। बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे आणि खूप कमी ठिपक्यांचा वापर केला आहे आपण, 5 ते 3 ठिपके फक्त आपण इथे दिले होते। तर या पद्धतीने तुम्ही रांगोळी नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर दिसते अंगणामध्ये किंवा मग पूजेच्या पाटासमोर पण तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकाल, अशी ही रांगोळी आहे। आणि तुमची रांगोळी कशी आली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडत असतील माझे व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा। या पद्धतीने आपण याच्या साईडने पण ग्रीन कलरचे डॉट टाकले आहेत बघा मी। तुम्हाला जर वेगळा रंग हवा असेल इथे तर तुम्ही वेगळा रंग पण इथे नक्की वापरू शकता। आता हे जे डॉट आहेत त्याला बोटाच्या साहाय्याने आपण या पद्धतीने मी प्रेस करून घेतला आहे बघा। त्यानंतर काडीच्या साहाय्याने आपल्याला या डॉटला फक्त या पद्धतीने आतमधल्या साईडने ओढून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर आपली रांगोळी इथे दिसत आहे बघा। त्याच्यानंतर आपला जो सर्कल शेप आहे त्याच्यामध्ये पर्पल रंगाचा मी एक ठिपका टाकत आहे। याला पण आपण बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी मार्गशीर्ष गुरुवारसाठी तयार झाली आहे बघा। त्याच्यानंतर आपण इथे कलशावरती एक फूल काढणार आहोत। बघा आपला कलश वरचा छोटा आलेला आहे, तर त्याच्यामुळे फूल पण छोटंच काढायचं वरती, खूप जास्त मोठं काढलं किंवा मग ठिपके तुम्ही जर जास्त लांब लांब काढले, मोठी जर रांगोळी काढायची असेल तर हेच ठिपके तुम्ही थोडेसे लांब लांब काढून मस्त मोठं पण ही रांगोळी बनवू शकता। आणि पूजेच्या पाटासमोर जर काढायची असेल तर अशी छोटीशी रांगोळी पण काढली तरी पण चालेल। बघा याच्यामध्ये मी रंग भरत आहे, पिवळा रंग टाकला आहे मी फुलामध्ये, कलशावरती फूल
छान दिसत आहे बघा. बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी मार्गशीर्ष गुरुवारसाठी रांगोळी तयार झाली आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय.